श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 31 डिसेंबर कार्तिक अमावस्या आहे. या अमावस्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर एक अशी वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरून फेकायची आहे. ही वस्तू उतरून फेकली तर तुमच्या मुलांवरची काही नजर असेल, काही त्याला त्रास असेल, सर्व काही दूर होणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते. अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे. कार्तिक अमावस्येला दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. या अमावस्या दिवशी आपल्याला गंगा स्नान करायचं आहे. कार्तिक अमावस्येला गंगा नदीमध्ये स्नान केले तर तुम्ही सर्व पापापासून मुक्ती मिळते, फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील करायचं आहे. तुम्हाला या दिवशी आंघोळ केल्यानंतर पितरांचे तर्पण करायचं आहे. पितरांचे पिंडदान केल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर येत असतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध हे करायचे आहे. त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो, पितरांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी गंगा स्नान करायचं आहे. गंगा नदीच्या तीरी तुमच्या जवळ जर गंगा नदी असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून स्नान करा आणि पितरांसाठी तर्पण देखील करा. कार्तिक अमावस्या ही यंदा 30 नोव्हेंबर सकाळी 10:29 सुरू होईल आणि 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे. तर शनिवारी 1 डिसेंबर या दिवशी ही अमावस्या आहे. ती अमावस्या खरी मानलेली आहे. त्यामुळे 1 डिसेंबरलाच ही कार्तिक अमावस्या आहे. या अमावस्येला आपण काही उपाय करायचे आहेत. या उपायाने आपल्याला आंघोळ झाल्याच्या नंतर भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि पितरांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूचे नामस्मरण फलदायी ठरते. या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती प्राप्त होते. अनेकांची भावना अशी असते, आपण अमावस्येला खूप घाबरतो, म्हणजेच पौर्णिमेला आपण घाबरत नाही, पण अमावस्या म्हणलं की अंगावर काटा येतो. अनेकांना असा अनुभव आहे की अमावस्येला काही ना काही वाईट घडते किंवा कोणाला तरी वाईट काहीतरी झालेलं असते, असं आपल्याला काही ना काही अनुभव येत असतो. पण अमावस्येला अजिबात घाबरायचं कारण नाही. कारण अमावस्या ही काही आपल्या अंगामध्ये वाईट शक्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह वातावरण असेल, सकारात्मक शक्तीचा वावर नसेल, तर अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तीवर किंवा त्या घरावर अमावस्येचा प्रभाव होत असतो. त्यामुळे आपण अमावस्येला घाबरत असतो. पण अमावस्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाही. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तसेच काही उपाय सुद्धा करायचे आहे की आपल्या घरातील वाईट शक्ती निघून जाईल आणि आपल्या घरावरती सतत सकारात्मकतेचं वातावरण राहील. तर आपल्याला एक मुलांसाठी उपाय करायचा आहे. शनिवारी ही अमावस्या आलेला आहे, त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे. या वस्तू उतरून टाकल्याने मुलांवरील वाईट शक्ती, नकारात्मकता, सर्व काही नजर दोष असेल किंवा विघ्न अडचणी सर्व काही संपणार आहे. आपण छोटासा व्हिडिओमध्ये पाहूयात अशा कोणत्या वस्तू आहेत त्या उतरून टाकायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला पाहूयात आपण अशा कोणत्या वस्तू आहेत. बघा, अशा असतात की घरामध्ये मुलं आहेत पण सतत आजारी असतात. त्यांना कितीही उपाय केले, किती दवाखाना केला तरी काही फरक पडत नाही. तसेच अभ्यासामध्ये अजिबात त्यांचं लक्ष लागत नाही, काही प्रगती नाही. कारण किती आपण चिडचिड केली अभ्यास कर म्हणून, पण ते अजिबात ऐकत नाही. तर असं कारण असतं की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरण आहे किंवा त्या मुलाला नजर लागलेली आहे. त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम होत असतात. तर आपल्याला या दिवशी मुलांवरून एक वस्तू उतरून फेकायची आहे. ही वस्तू जर उतरून फेकली तर त्यांच्यातील काही नजर दोष असेल किंवा त्यांना काही त्रास असेल, सर्व काही आणि नष्ट होणार आहे. तर आपण लहान मुलं असू किंवा मोठं मुलं असू, त्या मुलांना आपण हा उपाय करायचा आहे. तर आपण हा उपाय कसा करायचा ते पाहूया. तर तुम्हाला संध्याकाळी
6 वाजल्यापासून तुम्ही 11पर्यंत हा उपाय करू शकता। तर तुम्हाला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, एक पंती बनवायची आहे, कणकेची पंती बनवायची आहे। त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही। तुम्ही वाटलंच तर थोडीशी चिमूटभर हळद घालू शकता, पण मीठ घालायचं नाही। तर तुम्ही म्हणताल आता मातीची पंती घेऊ शकतो का, तर अजिबात नाही। तुम्ही कणकेचीच पंती तुम्हाला बनवायची आहे। कणकेची पंती बनवल्याच्या नंतर तुम्हाला त्याला 4 कोपरे करायचे आहेत। वातीसाठी तुम्हाला 4 बाजूला 4 वाती लावायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला पंती तयार करून घ्यायची आहे। त्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। बघा, मोहरीचंच तेल घाला, दुसरं नका घालू कुठलं। तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मोहरीचं तेल भेटेल, तुम्ही ती मोहरीचं तेल घाला। जर भेटलं नाही तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता। त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। तर तुम्हाला पिवळी मोहरी त्यामध्ये टाकायची आहे। दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे। बघा, पिवळ्या मोहरीने इतकी वाईट शक्ती, कोणतीही वाईट शक्ती असू द्या, त्याचा नायनाट होतो आणि ती नष्ट होते। कुठलीही वाईट नजर असू द्या, कुठला दोष असू द्या, विघ्न असू द्या, कितीतरी उपाय असे पिवळ्या मोहरीचे आहेत। त्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये पिवळी मोहरी घालायची आहे। तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरनं 7 वेळा मोहरी उतरून घ्यायची आहे आणि ते जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये कापरासोबत ती जाळली तर तुमच्या घराची वाईट नजर सुद्धा दूर होते। अशा प्रकारे हे उपाय करायचे आहेत। तर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर किराणा दुकानामध्ये जावा, 10 रुपयाची तुम्हाला पिवळी मोहरी तुम्ही घेऊ शकता। ती पिवळी मोहरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। तुमच्या मुलाला दक्षिण दिशेला त्याचं पण आणि आपण जे उतरवत आहे वस्तू त्या व्यक्तीचं सुद्धा तोंड होणार नाही दक्षिण दिशेला, याची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला सुतक मासिक पाळी असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। तुम्ही दुसऱ्यांना जरी करायला लावला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर तुमचा मुलगा तर बाहेरगावी शिकत असेल तर त्याच्या पोटवरून तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे। हा दिवा हातामध्ये घ्यायचा आहे, त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हा दिवा उतरवून घ्यायचा आहे आणि तुमच्या अशी मनात भावना ठेवायची आहे, घरातल्याची बाहेर त्याची कोणाची नजर असू दे, वाईट नजर नष्ट होऊ दे, असं म्हणून तुम्हाला 7 वेळा उतरवून घराच्या बाहेर हा दिवा एक अर्धा तास ठेवायचा आहे। अर्धा तास जळेल याची काळजी घ्यायची आहे। तसंच हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी या दिव्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे, म्हणजे एखादा पक्षी खाऊन जाईल की दुसऱ्यांचा पाय पडणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 वेगवेगळे तुम्हाला दिवे करायचे आहेत। अशा पद्धतीने हा उपाय करा। तुमच्या मुलांवरती काही वाईट नजर असेल तर ते नक्कीच उतरवून जाईल आणि याचा तुम्हाला अनुभव सुद्धा येईल। आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।